कधी तुम्ही कोणाला बघून हा विचार केलाय की हा व्यक्ती मनातून कधी तुटू नाही शकत, पण वेळ आल्यावर तो पण तुटून जातो आणि तेव्हा त्याला सांभाळायला प्रेमाची नाही तर सत्याची गरज असते. अध्याय 2 श्लोक 1 ते 3 मध्ये श्रीकृष्ण सुद्धा हेच करतायत. कसं ते जाणूयात. श्लोक 1 मध्ये संजय धृतराष्ट्राला म्हणतायत, अर्जुनचं मन दुःख, दया आणि अश्रूंनी भरलं आहे. त्याचं संपूर्ण शरीर कापतंय. अर्जुनच्या याच परिस्थितीवर श्रीकृष्ण त्याला काय सांगतायत बघूयात श्लोक 2 मध्ये. श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतायत, हे अशा वेळे तुझ्या मनामध्ये असे दुर्बल विचार काय येत आहेत? हे नाही तुझ्यासारख्या वीर योद्धासाठी योग्य आहे आणि नाही ह्याने तुला स्वर्ग प्राप्ती होणार आहे आणि नाही तुझी कीर्ती महान होणार आहे. श्लोक 3 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतायत, हे पार्थ, अशा परिस्थितीसमोर झुकणं तुला शोभा देत नाही. शत्रूंना पराजित करणाऱ्या अर्जुना, मनातील ही दुर्बलता काढ आणि उठ. इथे कोणी मोटिवेट करणार नव्हतं. हा तो मित्र होता जो सत्य सांगत होता. श्रीकृष्ण आपला मित्र अर्जुनला समजवत आहेत की एकतर ह्या परिस्थितीला जिंकून घे, नाहीतर ही परिस्थिती तुला हरवेल. तर बस आजसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अध्याय 2 श्लोक 4 ते 7, ज्यामध्ये आता श्रीकृष्ण बोलायला सुरुवात करतायत. अर्जुनला काही समजत नव्हतं की काय करायचं काय नाही करायचं, पण हे फक्त अर्जुन सोबत नाही तर आपल्या सोबत पण होत असतं. तेव्हा आपण काय करतो? तेव्हा आपण देवाला शरण जातो. हे कृष्णा, आता ह्या पुढे तू सांभाळून घे. तुला जे करायचं आहे किंवा तुला माझ्यासाठी जे योग्य वाटतं ते कर. तर आता अर्जुन पण तेच करतोय. श्रीकृष्णांसमोर हात जोडून स्वतःला सरेंडर करतोय. श्रीमद भगवद्गीतेचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्याला ह्याची जास्त गरज आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.